इयत्ता 9वी, विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान, धडा 7वा, परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. प्रस्तावना. मुलांनो, आपल्या पृथ्वीवर असणाऱ्या प्रत्येक सजीवाला अन्नाची आणि पाण्याची गरज असते. अन्नामुळेच सजीवांच्या सर्व क्रिया व्यवस्थित कार्य करत असतात. अन्नामुळे सजीवातील ऊर्जा स्तर कायम राहतो आणि त्यामुळेच सजीव स्वतःच्या सर्व जीवनक्रिया पार पाडू शकतात. एक सजीव हा दुसऱ्या सजीवांवर अवलंबून असतो. मग मला सांगा, एक सजीव दुसऱ्या सजीवांवर कसा अवलंबून असतो? सर, मानव खाण्यासाठी वनस्पतींचा उपयोग करतो. बेडूक कीटक खातो, मोठे मासे छोट्या माशांना खातात, तसेच जंगलातील वाघ, सिंह इतर प्राण्यांना खातात. अगदी बरोबर. वनस्पती सजीव असतात आणि त्यांचा उपयोग मानव अन्न म्हणून करतो. अशाच प्रकारे अनेक सजीव हे इतर सजीवांचा अन्न म्हणून उपयोग करत असतात. हे सजीव एकमेकांवर अवलंबून असतात. ते एका परिसंस्थेत एकमेकास सहाय्य म्हणजेच मदत करत असतात. सजीवांमध्ये अशा अनेक जैविक व अजैविक घटकांमध्ये आंतरक्रिया घडत असतात. एक सजीव हा दुसऱ्या सजीवांवर अन्नासाठी अवलंबून असतो. त्यांच्यामध्ये अन्न साखळीच असते. तर या पाठामध्ये आपण सजीवांच्या या अन्न साखळीचा व या परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाहाचा अभ्यास करणार आहोत. मुलांनो, एखाद्या परिसरात असणारे जैविक घटक म्हणजे वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव आणि अजैविक घटक म्हणजे हवा, पाणी, खनिज, माती यांच्यात ज्या आंतरक्रिया होतात त्यामुळे परिसंस्था बनते. जैविक घटक आणि अजैविक घटकांमुळे आंतरक्रिया घडतात व परिसंस्था बनते. तसेच परिसंस्थेचे 2 मुख्य प्रकार आहेत: जैविक परिसंस्था आणि अजैविक परिसंस्था. वाळवंटी परिसंस्था, जंगल परिसंस्था, सागरी परिसंस्था, गोड्या पाण्याच्या परिसंस्था हे परिसंस्थेचे उपप्रकार आहेत. कोणत्याही परिसंस्थेत सजीव सजीव आणि सजीव पर्यावरण अशा आंतरक्रिया व्यापक स्तरावर घडून येत असतात. त्यामुळे परिसंस्थेचा विस्तार केवढाही असू शकतो. मग आता तुम्ही म्हणाल की या आंतरक्रिया कशा पद्धतीने पार पडतात? तर पहा मुलांनो, प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी अजैविक घटकांची गरज असते. हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश, तापमान, आर्द्रता यांसारख्या अजैविक घटकांवर तेथे असणाऱ्या सजीवांचा प्रकार अवलंबून असतो. तसेच सजीवांची संख्या व जगण्याची क्षमता ही जैविक घटकांवर अवलंबून असते. त्याचप्रमाणे जैविक व अजैविक घटकांच्या सातत्याने होणाऱ्या आंतरक्रियांमुळे अजैविक घटक कमी अधिक होत असतात. तसेच परिसंस्थेतील विविध जैविक घटकांचा एकमेकांवर परिणाम होत असतो. तर अशा पद्धतीने आंतरक्रिया पार पाडल्या जातात. परिसंस्थेतील जैविक घटकाला स्वतःमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी अन्नाची गरज असते. हेच घटक परिसंस्थेतील इतर घटकांचा ऊर्जेचा स्तर राखण्यासाठी अन्न म्हणून उपयोग करत असतात. तर आता आपण परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाहाविषयी जाणून घेऊया. परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह. पोषण पद्धतींनुसार सजीवांचे स्वयंपोषी म्हणजेच उत्पादक, परपोषी म्हणजे भक्षक, मृतोपजीवी आणि विघटक असे प्रकार पडतात. मग आता आपण परिसंस्थेतील विविध भक्षक स्तर समजून घेऊयात. प्राथमिक भक्षक म्हणजेच शाकाहारी. या स्तरातील भक्षकांना शाकाहारी असं म्हटलं जातं, कारण या स्तरातील भक्षक हे अन्नासाठी केवळ उत्पादक वनस्पतींवर अवलंबून असतात. उदाहरणार्थ नागतोडा, खार, हत्ती इत्यादी. हे स्वयंपोषींवर म्हणजेच उत्पादक वनस्पतींवर प्रत्यक्षपणे अवलंबून असतात. द्वितीयक भक्षक म्हणजेच मांसाहारी. या स्तरातील भक्षकांना मांसाहारी म्हटलं जातं, कारण अन्नासाठी हे भक्षक प्राण्यांचा उपयोग करतात. उदाहरणार्थ बेडूक, घुबड, कोल्हा हे शाकाहारी प्राण्यांचा अन्न म्हणून वापर करतात. सर्वोच्च भक्षक. या स्तरातील भक्षक हे अन्न म्हणून मांसाहारी प्राण्यांचा उपयोग करतात. मात्र इतर प्राणी या स्तरातील प्राण्यांना खात नाहीत, म्हणून त्यांना सर्वोच्च भक्षक असं म्हणतात. उदाहरणार्थ वाघ, सिंह. उभयाहारी म्हणजेच मिश्राहारी. या स्तरातील भक्षक अन्न म्हणून शाकाहारी व मांसाहारी प्राण्यांचा उपयोग करतात.
म्हणून त्यांना उभयाहारी किंवा मिश्राहारी असं म्हणतात. उदाहरणार्थ माणूस, अस्वल. अशा प्रकारे हे एकमेकांवर अवलंबून असतात. यातील एखाद्या भक्षकांचे अस्तित्व कमी झाले तर त्याचा परिणाम दुसऱ्या भक्षकांवर होतो. हे भक्षक एकमेकांवर अन्नासाठी अवलंबून असतात. त्यांची एक साखळी तयार झालेली असते. त्यालाच आपण अन्न साखळी असं म्हणतो. अन्न साखळी. मुलांनो, आता आपण अन्न साखळीविषयी माहिती घेऊ. ही पहा साखळी. या साखळीत एकापेक्षा जास्त कड्या असतात. यातील एक कडी ही दुसऱ्या कडीला घट्ट धरून असते. जर या कड्या मोकळ्या केल्या तर त्या साखळीचं अस्तित्व राहत नाही. त्याचप्रमाणे अन्न साखळीत सुद्धा एक सजीव दुसऱ्या सजीवावर अवलंबून असतो. परिसंस्थेतील एक सजीवाकडून दुसऱ्या सजीवाकडे अन्न ऊर्जेचं संक्रमण निम्न स्तरापासून ते उच्च स्तरापर्यंत होतं आणि यालाच अन्न साखळी असं म्हणतात. मुलांनो, ही अन्न साखळीची आकृती पहा. या आकृतीत सौर ऊर्जेवर गवत व गवतावर नागतोडा अवलंबून आहे. तर नागतोड्याचा अन्न म्हणून बेडकाला उपयोग होतो. बेडकाचा अन्न म्हणून सापाला उपयोग होतो. तर सापाचा अन्न म्हणून उपयोग ससाणा नावाचा पक्षी करतो. या अन्न साखळीमध्ये नागतोडा हा प्राथमिक भक्षक आहे. तर नागतोड्याला खाणारा भक्षक बेडूक हा द्वितीय भक्षक आहे. साप तृतीय भक्षक, तर ससाणा हा पक्षी सर्वोच्च भक्षक आहे. हे प्राणी मृत झाल्यावर जीवाणू किंवा बुरशी हे मृतोपजीवी त्यांचा अन्न म्हणून उपयोग करतात. त्यांना विघटक असंही म्हणतात. मुलांनो, अशा प्रकारे आणखी काही अन्न साखळ्यांची उदाहरणे पाहूया. धान्य, गवत, उत्पादक. उंदीर प्राथमिक भक्षक. साप द्वितीय भक्षक. गरुड तृतीय भक्षक. वनस्पती प्लवक उत्पादक. छोटे मासे प्राथमिक भक्षक. मोठे मासे द्वितीय भक्षक. खंड्या पक्षी तृतीय भक्षक. गवत उत्पादक. बोकड प्राथमिक भक्षक. वाघ द्वितीय भक्षक. गवत उत्पादक. ससा प्राथमिक भक्षक. कोल्हा द्वितीय भक्षक. वनस्पती ही अन्न साखळीतील महत्वाचा घटक आहे. कारण हिरव्या वनस्पती या स्वयंपोषी असतात. त्या स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. म्हणजेच वनस्पती स्वयंनिर्मित अन्नावर जगतात व वाढतात. त्यामुळे त्यांना उत्पादक म्हणतात. पर्यावरणात अनेक प्राणी आहेत. हे प्राणी वनस्पती खातात. या प्राण्यांवर दुसरे प्राणी स्वतःची उपजीविका करतात. म्हणून अन्न साखळीतील मुख्य घटक वनस्पती आहे. उत्पादक, भक्षक आणि मृतोपजीवी यांच्यात कायमच आंतरक्रिया सुरू असतात. या आंतरक्रियेमध्ये एक क्रम असतो. त्याला अन्न साखळी असं म्हणतात. प्रत्येक साखळीत 4 किंवा त्यापेक्षा जास्त कड्या एकमेकांना जोडल्या गेल्या असतात. या जोडलेल्या अन्न साखळ्यांपासून अन्न जाळे तयार होत असते. अन्न जाळे. मुलांनो, आता आपण अन्न जाळे म्हणजे काय ते जाणून घेणार आहोत. एखादा सजीव हा एकापेक्षा जास्त सजीवांचं भक्षण करत असतो. उदाहरणार्थ एखादा कीटक हा अनेक प्रकारच्या वनस्पतींची पाने खातो. मात्र याच कीटकांचा अन्न म्हणून उपयोग बेडूक, पाल आणि पक्षी हे करतात. जर हे एखाद्या आकृतीने दाखवायचं म्हटलं तर सरळ रेषेतील अन्न साखळीऐवजी गुंतागुंतीचे अनेक शाखा असलेले जाळे तयार होईल. या जाळ्यालाच निसर्गातील अन्न जाळे म्हणजेच फूड वेब असं म्हणतात. अशी अन्न जाळी निसर्गात सर्वत्र आढळतात. मुलांनो, हे चित्र पहा. या चित्रामध्ये तुम्हाला विविध प्रकारचे सजीव दिसतायत. या चित्रातील एक सजीव हा एकापेक्षा जास्त सजीवांचं भक्ष्य आहे. त्यामुळे या सजीवांचे अन्न जाळे तयार करा. आता तुम्ही तयार केलेली अन्न साखळी सांगा. गवत, ससा, हरिण. खूपच छान. आता सांगा, अन्न जाळ्यांमध्ये भक्षकांची संख्या निश्चित असते का? नाही सर. एखादा सजीव हा एकापेक्षा जास्त सजीवांचं भक्षण करतो. बरोबर.
अन्न जाळ्यात भक्षकांची संख्या देखील बदलत असते. अन्न जाळ्यात अनेक गुंतागुंतीच्या क्रिया होतात, त्यामुळे भक्षकांची संख्या देखील बदलत असते. आपण परिसंस्थेविषयी माहिती अभ्यासली आहे. तर आता तुम्ही मला सांगा की परिसंस्थेत तृतीयक म्हणजेच सर्वोच्च भक्षक वाघ, सिंह यांची संख्या इतर भक्षकांच्या तुलनेत कमी का असते बरं? भक्ष्य नेहमी भक्षकापेक्षा जास्त संख्येने असले पाहिजेत, तरच परिसंस्था संतुलित राहते. बरोबर सांगितलंस. तळाच्या पोषण पातळीत वरच्या पोषण पातळीपेक्षा कमी संख्येने सजीव असतात. त्यामुळेच भक्ष्य हे नेहमी संख्येने भक्षकापेक्षा जास्त असायला पाहिजे, तरच परिसंस्थेतील संतुलन कायम राहते. त्यामुळे वाघ, सिंह या तृतीय किंवा सर्वोच्च भक्षकांची संख्या इतर भक्षकांच्या तुलनेने कमी असते. जर अनेक भक्षकांचे अन्न एकाच प्रकारचे सजीव असतील तर त्याचा परिसंस्थेवर काय परिणाम होईल? सर, अन्नाचा तुटवडा होईल. बरोबर. एकच सजीव अनेक सजीवांचं अन्न असेल तर त्यावर आधारित काही सजीवांची उपासमार होईल. त्यामुळे पर्यावरणाचं संतुलन बिघडेल. मग आता मला सांगा, अन्न जाळ्यामध्ये संतुलन असणं का आवश्यक आहे? अन्न जाळ्यातील सजीवांच्या आंतरक्रिया व्यवस्थित पार पडण्यासाठी अन्न जाळ्यामध्ये संतुलन आवश्यक आहे. अगदी बरोबर. अन्न जाळ्यांमध्ये संतुलन नसेल तर आंतरक्रिया व्यवस्थित होणार नाही. जर उत्पादकापेक्षा भक्षक जास्त झाले तर परिसंस्थेमध्ये दुष्काळ पडेल. वाघासारखे प्राणी जर कमी झाले तर हरिणांची संख्या वाढते. हरणाची संख्या वाढली तर गवत अपुरे पडते आणि परिसंस्थेचे संतुलन बिघडते. मग जंगलातील तृणभक्षी प्राणी अन्नाच्या शोधात गावातील शेतात येतात. पोषण पातळी. मुलांनो, ही आकृती पहा. या आकृतीवरून आपल्या असे लक्षात येतं की अन्न साखळीतील प्रत्येक पातळी ही पोषण पातळी असते. अन्न साखळीतील प्रत्येक पातळीला पोषण पातळी असं म्हणतात. पोषण पातळी म्हणजे अन्न प्राप्त करण्याचा स्तर. अन्न साखळीत अन्न घटक व ऊर्जेचे प्रमाण निम्न स्तरावरील उत्पादकापासून उच्च स्तरावरील भक्षकापर्यंत टप्प्याटप्प्यांनी कमी होत जाते. मुलांनो, आता सांगा की घरी जेवताना विविध अन्न पदार्थ अन्न साखळीतील कितव्या टप्प्यातील आहेत? त्यावरून आपण अन्न साखळीचा कितवा टप्पा ठरतो ते सांगा. सर, आपल्या रोजच्या जेवणात भात, वरण, तूप, लिंबू, बटाटा, भाजी, मुगाची उसळ इत्यादी अन्नपदार्थ असतात. वरण हे डाळींपासून, भात तांदळापासून व उसळ मुगापासून बनवलेले पदार्थ आहेत. बटाटे हे वनस्पतीच्या खोडात साठवलेले अन्न आहे, तर लिंबू हे फळ आहे. यावरील अन्न पदार्थामध्ये तूप सोडून बाकी सर्व पदार्थ हे वनस्पतीपासून मिळतात. वनस्पती हे उत्पादक आहेत. मानव हे पदार्थ खातो, म्हणून मानव हा प्राथमिक भक्षक आहे. बरोबर. आपण हे पदार्थ खातो म्हणून आपण प्राथमिक टप्प्यावर आहोत. तसेच जे लोक मांसाहार करतात, म्हणजेच मासे, कोंबडी किंवा बकऱ्याचे मांस खातात, असे लोक हे द्वितीय भक्षक ठरतात. बोकड हा प्राणी शाकाहारी म्हणजेच प्राथमिक भक्षक असतो. काही मासे हे प्लवक खातात, म्हणून ते मासे शाकाहारी असतात. तर या माशांना मोठे मासे किंवा प्राणी खातात, त्यामुळे हे मासे किंवा प्राणी मांसाहारी असतात. कोंबडी मिश्राहारी असते, त्यामुळे अशा माशांना किंवा कोंबडींना खाणारे लोक हे तृतीय भक्षक असतात. मुलांनो, आपण अन्न साखळी आणि अन्न जाळे यांविषयी जाणून घेतले. आता आपण ऊर्जेचा मनोरा पाहणार आहोत. ऊर्जेचा मनोरा. तुम्ही एखादा मनोरा पाहिला असेल. मनोरा हा खालच्या बाजूस मोठा पसरट असतो, तर वरच्या बाजूला निमुळता होत गेलेला भाग असतो. तसेच अन्न साखळीचा देखील मनोरा असतो. 1942 मध्ये लिंडमन या शास्त्रज्ञाने अन्न साखळी व त्यातील ऊर्जा वहन याचा अभ्यास केला. परिस्थितिकीय मनोरा म्हणजेच इकॉलॉजिकल पिरॅमिड. ही संकल्पना सर्वप्रथम चार्ल्स एल्टन या ब्रिटिश शास्त्रज्ञाने 1927 मध्ये इंग्लंडमधील बियर बेटांवरील टुंड्रा परिसंस्थेचा अभ्यास करून मांडली. यामुळे या मनोऱ्यास एल्टॉनियन मनोरा असं सुद्धा म्हणतात.
मुलांनो, अन्न साखळीत अनेक ऊर्जा विनिमय स्तर असतात. ऊर्जा विनिमय स्तर रचनेत ऊर्जेचे हस्तांतरण होत असताना मूळ ऊर्जा कमी होत जाते. तसेच सजीव संख्या सुद्धा निम्न स्तराकडून उच्च स्तराकडे कमी होत जाते. परिसंस्थेतील ऊर्जेच्या या आकृती बंधाला ऊर्जेचा मनोरा असं म्हणतात. आता या आकृतीमध्ये पहा. यामध्ये ऊर्जेचे हस्तांतरण होत असताना मूळ ऊर्जा कमी कमी होत जाते. जसे वनस्पती प्लवक असताना 10,000 किलो कॅलरी इतकी ऊर्जा होती, तर प्राणी प्लवक असताना ऊर्जा हस्तांतर होऊन 1,000 किलो कॅलरी झाली. हीच ऊर्जा मासे या स्तरात हस्तांतरित होऊन 100 किलो कॅलरी इतकी झाली, तर मानवाकडे ऊर्जा हस्तांतर होऊन 10 किलो कॅलरी इतकी झाली. सजीव संख्या सुद्धा निम्न स्तराकडून उच्च स्तराकडे कमी कमी होत जाते. परिसंस्थेतील ऊर्जेच्या या आकृती बंधाला ऊर्जेचा मनोरा असं म्हणतात. सर्वोच्च भक्षक मृत पावल्यानंतर त्याच्या मृत शरीराचे विघटन करणाऱ्या विघटकांना ती ऊर्जा उपलब्ध होते. बुरशी, सूक्ष्मजीव हे मृत प्राण्याच्या निर्जीव शरीराचे विघटन करत असतात, म्हणून त्यांना विघटक असं म्हणतात. मृत अवशेषांपासून अन्न मिळवताना विघटक त्यांचं रूपांतर साध्या कार्बनी पदार्थात करतात. हे कार्बनी पदार्थ हवा, पाणी आणि माती यात सहजतेने मिसळतात. तिथून ते घटक पुन्हा वनस्पतींकडून शोषले जातात आणि पुढे ते अन्न साखळीत संक्रमित होतात. ऊर्जेचा प्रवाह ही एकेरी वाहतूक. मुलांना, तुम्हाला माहित आहे का की सूर्य हा कोणत्याही परिसंस्थेला ऊर्जा पुरवत असतो. परिसंस्थेतील हरित वनस्पती एकूण सौर ऊर्जेपैकी काही ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात साठवून ठेवतात. हीच ऊर्जा एका पोषण पातळीकडून दुसऱ्या पोषण पातळीकडे संक्रमित केली जाते. परंतु यातील कुठलीही ऊर्जा सूर्याकडे परत जात नाही. म्हणूनच ऊर्जेचा प्रवाह ही एकेरी वाहतूक आहे असं म्हटलं जातं. मुलांनो, ऊर्जेचा प्रवाह कसा असतो हे आपण पाहिलं. मग आता मला सांगा की उत्पादकांपासून ऊर्जा सर्वोच्च भक्षकाकडे संक्रमित होते तेव्हा तिचं काय होतं? उत्पादकांपासून भक्षकापर्यंत ऊर्जा प्रत्येक पोषण पातळीवरून पुढच्या पातळीत संक्रमित होते. बरोबर. उत्पादकांपासून भक्षकापर्यंत ऊर्जा एका पोषण पातळीवरून पुढच्या पातळीत संक्रमित होते व यातील थोडी ऊर्जा उष्णतेच्या स्वरूपात पर्यावरणात सोडली जाते. बरं, ही ऊर्जा सर्वोच्च भक्षकात अडकून का राहते? नाही सर, ही ऊर्जा सर्वोच्च भक्षकात अडकून राहत नाही, तर ती संक्रमित होते. अगदी बरोबर. सर्वोच्च भक्षक मृत्यू पावल्यानंतर त्यांच्या मृत शरीराचे विघटन करणाऱ्या विघटकांना ती ऊर्जा पुरवली जाते. मृत शरीराचे विघटन हे बुरशी आणि जीवाणू करतात. ते मृत अवशेषांपासून अन्न मिळवतात. सेंद्रिय पदार्थाचे रूपांतर साध्या कार्बन पदार्थात करतात. हे पदार्थ हवा, पाणी, माती यांमध्ये मिसळतात आणि पुन्हा वनस्पतींकडून शोषले जातात. म्हणून ऊर्जा सर्वोच्च भक्षकात न अडकता संक्रमित होते. बरं, आता तुम्ही मला सांगा, तो प्राणी जिवंत असेपर्यंत त्याच्या शरीरात ही ऊर्जा राहते का? सर्वोच्च भक्षक जिवंत असताना त्यांच्या दैनंदिन जीवनातल्या सर्व क्रिया पार पाडण्यासाठी या ऊर्जेचा वापर केला जातो. बरं, मला सांगा, निसर्गात सूक्ष्मजीव, बुरशी यांसारखे विघटक नसतील तर काय होईल? पदार्थाचे विघटन होणार नाही आणि अन्न साखळी त्या टप्प्यावर खंडित होईल. तसेच पृथ्वीवर कचऱ्याचे ढीग साठून राहतील. त्या कचऱ्याचे विघटन होणार नाही. पर्यावरणाचा ऱ्हास होईल. अन्न साखळी टिकून राहिली तर सर्वांसाठीच ही चांगली बाब आहे. यासाठी सर्वांना मार्गदर्शन मिळणं गरजेचं आहे. बरोबर. कार्यसंस्थांचे. मुलांनो, तुम्हाला हे माहीतच असायला हवं की भारतीय परिस्थितिकी व पर्यावरण संस्था म्हणजेच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट, दिल्ली या संस्थेची स्थापना 1980 साली करण्यात आली असून संशोधन, प्रशिक्षण व परिसंवाद आयोजित करण्याचे प्रमुख कार्य या संस्थेमार्फत केले जाते. या संस्थेमार्फत
इंटरनॅशनल एन्सायक्लोपीडिया ऑफ इकॉलॉजी अँड एन्व्हायरमेंट हा ग्रंथ प्रकाशित करण्यात आलाय. अशा प्रकारे आपण अन्न साखळी व अन्न जाळी याविषयी माहिती अभ्यासली आहे. तसेच परिसंस्थेतील सर्वच घटक कसे महत्वाचे असतात हे जाणून घेतले आहे. या घटकांमुळे पर्यावरणातील जैव भू रासायनिक चक्रावर काय परिणाम होतो त्याविषयी आपण माहिती घेऊया. जैव भू रासायनिक चक्र. निसर्गातील विविध जैव भू रासायनिक चक्रे अव्याहतपणे संतुलित स्वरूपात चालू असतात. यामुळे पदार्थापासून असेंद्रिय घटक पुन्हा निसर्गात परत येतात. अशा प्रकारे जैव भू रासायनिक चक्र सतत चालू असते. म्हणजेच जीवमंडलात सजीव आणि वातावरण यांच्या दरम्यान रासायनिक पदार्थांचे आदान प्रदान करण्याच्या चक्रीय गतीला जैव भू रासायनिक चक्र असं म्हणतात. सर्व सजीवांना वाढीसाठी विविध पोषक द्रव्यांची आवश्यकता असते. मुलांनो, ही आकृती पहा. या आकृतीत जैव भू रासायनिक चक्रांचा प्रवाह दाखवलाय. वातावरण व पर्यावरण यांच्यात आंतरक्रिया होऊन शिलावरणाच्या खडक, माती, वनस्पती या घटकांवर त्याचा परिणाम होतो व पर्यावरणातील घटकांमध्ये आंतरक्रिया होऊन ते घटक मातीत, खडकात मिसळतात. त्यानंतर जलावरण, वातावरण, पर्यावरण व शिलावरण यांची जीवावरणाशी आंतरक्रिया होऊन ते घटक परत वातावरणात मिसळतात. त्या ठिकाणी जलावरण व वातावरण यांच्यात आंतरक्रिया होते. जैव रासायनिक भूचक्राचा अर्थ. मुलांनो, जैव भू रासायनिक चक्राचा अर्थ व त्याचे प्रकार याविषयी आपण माहिती पाहूया. जैव म्हणजे सजीव आणि भू म्हणजे जमीन. पोषण द्रव्यांच्या परिसंस्थेतील चक्रीय स्वरूपातील प्रवाहाला जैव रासायनिक भूचक्र असं म्हणतात. सजीवांच्या वाढीस आवश्यक असणाऱ्या पोषक द्रव्यांचे अजैविक घटकांकडून जैविक घटकांकडे आणि जैविक घटकांकडून अजैविक घटकांकडे रूपांतरण होत असते. शिलावरण, वातावरण, जलावरण मिळून तयार झालेले जीवावरण यांच्या माध्यमातून हे चक्र अविरत चालू असते. या प्रक्रियेमध्ये जैविक, भूस्तरीय आणि रासायनिक पोषक द्रव्यांचे चक्रीभवन गुंतागुंतीचे असते. तसेच ते परिसंस्थेतील ऊर्जा वहनाच्या पातळीवर अवलंबून असते. जैव भू रासायनिक चक्राचे दोन महत्वाचे प्रकार आहेत: वायुचक्र, अवसादन किंवा भूचक्र. मुलांनो, हा तक्ता पहा. या तक्त्यामध्ये वायुचक्र आणि अवसादन या दोघांचे फरक स्पष्ट केले आहेत. वायुचक्र मुख्य अजैविक वायुरूप पोषक द्रव्यांचे संचयन पृथ्वीच्या वातावरणात आढळते. अवसादन म्हणजे भूचक्र मुख्य अजैविक पोषक द्रव्यांचे संचयन पृथ्वीवरील मृदा, अवसाद व अवसादी खडकात आढळते. वायुचक्र नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, बाष्प ही महत्वाची वायुचक्रे आहेत. अवसादन आयन, कॅल्शियम, फॉस्फरस, जमिनीतील इतर घटकांचा समावेश. वायुचक्र वायुचक्रात अजैविक वायुरूप पोषक द्रव्ये हवेत असतात. अवसादन चक्रात ही पोषक द्रव्ये जमिनीत असतात. अवसादन चक्रापेक्षा वायुचक्र वेगाने कार्यरत असते. उदाहरणार्थ, एखाद्या भागात कार्बन डायऑक्साईड जमा झाला असेल तर वाऱ्याबरोबर त्याचे लगेच विसरण होते किंवा वनस्पती तो शोषून घेतात. वायुचक्र व अवसादन चक्र ही एकमेकांपासून पूर्णपणे वेगळी करता येत नाहीत. उदाहरणार्थ, नायट्रोजन वायुरूपात वातावरणात आढळतो तर नायट्रोजन ऑक्साईड या संयुगाच्या स्वरूपात मृदेत व अवसादामध्ये आढळतो. त्याचप्रमाणे कार्बन अजैविक स्वरूपात मुख्यतः भूकवचातील दगडी कोळसा, ग्रॅनाइट, हिरा व चून खडकामध्ये आढळतो, तर वातावरणात कार्बन डायऑक्साईड वायुरूपात आढळतो. दगडी कोळशापेक्षा वनस्पती व प्राण्यांमध्ये कार्बनचे अस्तित्व कमी काळ असते. हवामानातील बदल व मानवी क्रियांमुळे या वेगवेगळ्या चक्रांची गती, तीव्रता व संतुलन यांवर गंभीर परिणाम होतो. जैव रासायनिक भूचक्राचे महत्व. वनस्पतींना पाणी, कार्बन डायऑक्साईड, फॉस्फरस, पोटॅशियम, नायट्रोजन अशा पोषण द्रव्यांची गरज असते.
तर प्राण्यांना कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, मेद, जीवनसत्वे अशी पोषण द्रव्ये आवश्यक असतात. उत्पादक व भक्षकांच्या मृतावशेषातील मूलद्रव्ये विघटक पुन्हा मातीत मिसळतात. पोषण द्रव्याचा हा चक्रीय प्रवाह जैव भूरासायनिक चक्रामुळेच होत असतो. अशा प्रकारे जैव भूरासायनिक चक्र महत्वाचं कार्य पार पाडत असतं. कार्बन चक्र. आता आपण कार्बन चक्राची माहिती घेऊया. जैव भूरासायनिक चक्रातील कार्बन चक्र हे एक महत्वाचं चक्र आहे. कार्बन चक्र हे सजीवांसाठी खूपच महत्वाचं असतं. वातावरणातील कार्बन डायऑक्साईडच्या स्वरूपातील कार्बन हरित वनस्पतींकडे जातो. वनस्पतींकडून अन्नाच्या स्वरूपात प्राण्यांकडे जातो. वनस्पती आणि प्राण्यांकडून परत वातावरणात जातो. कार्बनच्या अशा चक्राकार भ्रमणाला कार्बन चक्र म्हणतात. पृथ्वीवर कार्बन चक्र अविरत चालू असतं. अजैविक कार्बनच्या अणूंचे प्रकाश संश्लेषण व श्वसन क्रियेद्वारे जैविक अभिसरण व पुनःचक्रीकरण होतं. त्यामुळेच जैव भूरासायनिक चक्रामध्ये कार्बन चक्र महत्वाचं आहे. मुलांनो, ही आकृती पहा. या आकृतीमध्ये सूर्यप्रकाश हा वनस्पतीला ऊर्जा पुरवतो. हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे कार्बन डायऑक्साईडचं कर्बोदकात रूपांतर करतात. प्रथिने व मेद असे कार्बनी पदार्थही तयार करतात. शाकाहारी प्राणी हिरव्या वनस्पती खातात. त्यानंतर शाकाहारी प्राण्यांना मांसाहारी प्राणी खातात. म्हणजेच वनस्पतीकडून जैविक कार्बन शाकाहारी प्राण्याकडे व शाकाहारी प्राण्यांकडून मांसाहारी प्राण्याकडे व मांसाहारी प्राण्यांकडून सर्वोच्च भक्षकाकडे संक्रमित होतो. जैविक कार्बन मांसाहारी प्राण्यांकडून सर्वोच्च भक्षकाकडे संक्रमित झाल्यानंतर सर्वोच्च भक्षकाच्या मृत्यूनंतर जीवाणू व बुरशी या पदार्थाचे विघटन करतात. त्यामुळे कार्बन डायऑक्साईड हा वायू बाहेर टाकला जातो व तो वातावरणात मिसळून पुन्हा वापरला जातो. अशा प्रकारे सजीवांकडून दुसऱ्या सजीवांकडे कार्बनचे अभिसरण चालूच असते. सजीवांच्या मृत्यूनंतर कार्बन निसर्गाकडे येतो व निसर्गातून कार्बन परत सजीवाकडे संक्रमित होतो. अशा प्रकारे कार्बनचे चक्र अविरत चालूच असते. कार्बन चक्रातील प्रमुख प्रक्रिया संश्लेषणाच्या मदतीने खालील प्रक्रियेद्वारा कर्बोदके तयार करतात व त्यानंतर कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडला जातो. कार्बन डायऑक्साईड अधिक पाणी, सूर्यप्रकाश छेद हरित द्रव्ये, शर्करा अधिक पाणी अधिक ऑक्सिजन, शर्करा अधिक ऑक्सिजन, तंतुकणिका, कार्बन अधिक पाणी अधिक ऊर्जा. कार्बन व ऑक्सिजन यांचा सहसंबंध. मुलांनो, जीवाश्म इंधनाचे ज्वलन, लाकडाचे ज्वलन, वणवे आणि ज्वालामुखीचा उद्रेक यांसारख्या अजैविक प्रक्रियांमुळे कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडतो व हवेत मिसळतो. तर प्रकाश संश्लेषणाद्वारे वातावरणात ऑक्सिजन सोडला जातो. वनस्पतींमुळे वातावरणातील ऑक्सिजन व कार्बन डायऑक्साईड वायू या दोन्ही वायूंचा समतोल राखला जातो. मुलांनो, असे हे कार्बन चक्र उष्ण कटिबंधात प्रभावी असते, कारण उष्ण कटिबंधात तापमान जास्त असते. तसेच विषुववृत्तीय जंगलाचे प्रमाण जास्त असल्याने प्रकाश संश्लेषण प्रक्रियेतून ऑक्सिजन सतत निर्माण होतो. शिवाय कार्बन डायऑक्साईड देखील मोठ्या प्रमाणात शोषला जातो. म्हणून अशा तापमानामुळे येथील कार्बन चक्र प्रभावी होते. कार्बनचे पृथ्वीवरील प्रमाण स्थिर असते, पण तरीही कार्बन डायऑक्साईडमुळे तापमान वाढत आहे, कारण वातावरणात कार्बन डायऑक्साईड जास्त प्रमाणात सोडला गेलेला वायू आहे. हा वायू पृथ्वीभोवती इतर वायूंबरोबर पसरत असतो. औद्योगिकीकरणामुळे, अनियंत्रित वाहतुकीमुळे जीवाश्म इंधने खूप मोठ्या प्रमाणात वापरली जातात. त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढते. यालाच आपण हरितगृह परिणाम असेही म्हणतो. यामुळेच जागतिक तापमान वाढत आहे. हवेतील कार्बन व तापमान वाढ यांचा जवळचा संबंध आहे. कार्बन डायऑक्साईड वायू हा पृथ्वीभोवती इतर वायूसोबत पसरतो.
यामुळे सौर ऊर्जेतील काही किरण बाहेरच्या अवकाशात पुन्हा फेकले जात नाहीत. त्यामुळे तापमानात वाढ होते. या तापमान वाढीमुळे पर्यावरणाचा खूप मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत आहे. ऑक्सिजन चक्र. मुलांनो, आता आपण ऑक्सिजन चक्राविषयी माहिती घेणार आहोत. ऑक्सिजन या वायूचा वातावरणातून सजीवांकडे आणि सजीवांकडून परत वातावरणाकडे असा चक्राकार प्रवास सतत चालू असतो. ऑक्सिजनच्या या चक्राकार प्रवासाला ऑक्सिजन चक्र म्हणतात. म्हणजेच जीवावरणातील ऑक्सिजनचे अभिसरण व त्याचा पुनर्वापर म्हणजेच ऑक्सिजन चक्र होय. सर्व सजीवांना श्वसनासाठी ऑक्सिजनची खूप आवश्यकता असते. श्वसनामध्ये ऑक्सिजनच्या मदतीने कर्बोदकांचे ऑक्सिडीकरण होते आणि ऊर्जेबरोबरच कार्बन डायऑक्साईड हा वायू तयार होत असतो. पृथ्वीवरील वातावरणात सुमारे 21% ऑक्सिजन आढळून येतो. तसेच शिलावरण, जलावरण, वातावरण या तीनही आवरणांमध्ये ऑक्सिजन आढळून येतो. ऑक्सिजन चक्रामध्ये जैविक व अजैविक असे दोनही घटक असतात. वातावरणामध्ये सतत ऑक्सिजन निर्माण होतो व त्याचा वापर देखील सतत होत असतो. ऑक्सिजन अतिशय क्रियाशील असतो. इतर अनेक मूलद्रव्यांशी व संयुगांशी त्याचा संयोग होतो. रेणवीय ऑक्सिजन, पाणी, कार्बन डायऑक्साईड व असेंद्रिय संयुगे अशा स्वरूपात ऑक्सिजन असल्यामुळे जीवावरणातील ऑक्सिजन चक्र गुंतागुंतीचे असते. वनस्पतीला अन्न तयार करण्यासाठी प्रकाश संश्लेषण क्रियेत कार्बन डायऑक्साईडची मदत होते आणि ऑक्सिजन बाहेर टाकला जातो. तर श्वसन, ज्वलन, विघटन, गंजणे यांसारख्या क्रियेमध्ये ऑक्सिजन वापरला जातो. ही आकृती पहा. या आकृतीमध्ये वनस्पतीद्वारे ऑक्सिजनची निर्मिती होते. तसेच प्राण्यांद्वारे ऑक्सिजन श्वसन केलं जातं. त्यानंतर प्राणी शर्करा रेणूचे विघटन करतात व कार्बन डायऑक्साईड हा वायू उत्सर्जित म्हणजेच बाहेर टाकतात. त्यानंतर वनस्पती या कार्बन डायऑक्साईड वायूचे शोषण करतात व अन्न निर्मिती करतात. आता आपण ऑक्सिजन चक्राचे आरेखन कसे असते ते पाहूया. मुलांनो, या आकृतीवरून तुमच्या लक्षात येईल की श्वसन व ज्वलन या दोन्ही प्रक्रिया वातावरणातील ऑक्सिजन वापरतात व कार्बन डायऑक्साईड वातावरणात सोडतात. हरित वनस्पती प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत कार्बन डायऑक्साईड वापरून ऑक्सिजन वायू बाहेर टाकतात. त्यानंतर ऑक्सिजन वायूचा चक्राकार प्रवास पूर्ण होतो. ऑक्सिजन वायू पुन्हा पुन्हा वापरण्यात येतो. बहुसंख्य सूक्ष्मजीव श्वसनासाठी ऑक्सिजनचा वापर करतात. अशा सूक्ष्मजीवांना ऑक्सिजीवी म्हणतात. कर्बोदके, प्रथिने व मेद यांच्या निर्मितीसाठी ऑक्सिजन महत्वाचा असतो. विविध रासायनिक प्रक्रियांमध्ये ऑक्सिजनचा वापर केला जातो. ओझोनची निर्मिती ऑक्सिजनपासूनच वातावरणीय क्रिया प्रक्रियांद्वारे होत असते. नायट्रोजन चक्र. मुलांनो, आता आपण नायट्रोजन चक्राविषयी माहिती घेणार आहोत. वातावरणातील नायट्रोजनचा वातावरणाकडून जमिनीकडे, जमिनीकडून वनस्पतींकडे, वनस्पतींकडून प्राण्यांकडे, प्राण्यांकडून जमिनीकडे आणि जमिनीकडून पुन्हा वातावरणाकडे असा चक्राकार प्रवास सतत सुरू असतो. नायट्रोजनच्या या प्रवासाला नायट्रोजन चक्र म्हणतात. वनस्पतींना जमिनीतील क्षार स्वरूपाचा नायट्रोजन हा एकमेव स्रोत वापरता येतो. सर्वच सजीवांना नायट्रोजन आवश्यक असतो. हवेतील नायट्रोजनचे रूपांतर नायट्रोजनच्या संयुगात करणे यालाच नायट्रोजनचे स्थिरीकरण असं म्हणतात. नायट्रोजनचे स्थिरीकरण हे भौतिक व जैविक प्रक्रियेद्वारे होत असते. एनाबेना, नॉस्टॉक, ॲझोटोबॅक्टर, क्लोस्ट्रियम व रायझोबियम हे जीवाणू मातीत आढळतात. ते नायट्रोजनच्या स्थिरीकरणास मदत करतात. निसर्ग चक्राचे सातत्य राहण्यासाठी नायट्रोजन आवश्यक असतो. वातावरणामध्ये नायट्रोजन हा वायू सर्वात जास्त प्रमाणात सुमारे 78% इतका आढळून येतो.
निसर्गात जैविक आणि अजैविक प्रक्रियातून नायट्रोजन वायूंचे वेगवेगळ्या संयुगात घडून येणारे अभिसरण व पुनर्चक्रीकरण म्हणजेच नायट्रोजन चक्र होय. नायट्रोजनचे स्थिरीकरण जैविक आणि वातावरणीय अशा दोन्ही पद्धतीने होते. जैविक स्थिरीकरणात रायझोबियम हे सूक्ष्मजीव द्विदल शिंबावर्गीय वनस्पतींच्या मुळांवरील असलेल्या गाठींमध्ये असतात. हे सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजन शोषून त्याचे नायट्रोजनच्या संयुगात रूपांतर करतात. मातीमधील ॲझिटोबॅक्टर हे सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजनचे त्याच्या संयुगात रूपांतर करतात. मुलांनो, ही आकृती पहा. या आकृतीत दाखविल्याप्रमाणे वातावरणीय स्थिरीकरणात पावसाळ्यात वीज चमकते तेव्हा हवेतील नायट्रोजन आणि ऑक्सिजनचा संयोग होऊन नायट्रिक ऑक्साईड तयार होते व त्याचे पुन्हा ऑक्सिडीकरण होऊन नायट्रोजन डायऑक्साईड बनते. पावसाच्या पाण्यामध्ये हे नायट्रोजन डायऑक्साईड विरघळते व त्याचे नायट्रस व नायट्रिक ॲसिड तयार होते. ही ॲसिड पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीवर येतात आणि मातीत मिसळतात. त्यांची जमिनीतील इतर मूलद्रव्यांबरोबर अभिक्रिया होते आणि नायट्रोजनची संयुगे तयार होतात. नायट्रोजन हा वायू सर्व सजीवांना आवश्यक आहे, म्हणून सर्व सजीव नायट्रोजन चक्रात भाग घेतात. प्रथिने व न्यूक्लिक आम्ले यांचा नायट्रोजन हा महत्वाचा घटक आहे. इतर मूलद्रव्यांसोबत याची तुलना केली तर नायट्रोजन हा निष्क्रिय वायू आहे. तो सहजपणे इतर मूलद्रव्यांबरोबर संयोग करत नाही. बहुतेक सजीवांना मुक्त स्थितीतील नायट्रोजन वापरता येत नाही. आता आपण नायट्रोजन चक्रातील प्रमुख प्रक्रियेविषयी जाणून घेऊया. नायट्रोजनचे स्थिरीकरण. नायट्रोजनचे रूपांतर वातावरणीय, औद्योगिक व जैविक प्रक्रियेद्वारे नायट्रेट व नायट्राइट मध्ये होणे याला नायट्रोजनचे स्थिरीकरण असं म्हणतात. अमोनीकरण. सजीवांचे अवशेष, उत्सर्जित पदार्थ यांचे विघटन होऊन अमोनिया वायू मुक्त होतो, यालाच अमोनीकरण असं म्हणतात. नायट्रीकरण. अमोनियाचे नायट्राइट व नंतर नायट्रेटमध्ये रूपांतर होणे म्हणजेच नायट्रीकरण होय. विनायट्रीकरण. नायट्रोजनयुक्त संयुगाचे नायट्रोजन वायूत रूपांतर होणे यालाच विनायट्रीकरण असं म्हणतात. अशा प्रकारे आपण या पाठामध्ये परिसंस्थेतील ऊर्जा प्रवाह, मनोरा, जैव भूरासायनिक व कार्बन चक्र, ऑक्सिजन चक्र व नायट्रोजन चक्रांविषयी माहिती घेतलीय.